इतरत्र याच्या अगोदर मी ज्या कंपनीचे प्रॉडक्ट वापरून काम केलं त्याच्यापेक्षा मला इथं बेटर प्लॅनिंग आणि बेटर सगळ्या गोष्टी मिळत गेल्या. परत कमी खर्चात जास्त उत्पन्न मला मिळत गेलं. बरोबर गेल्या वर्षी मला एकरी 20 टनाचा ऍव्हरेज बसला होता. बरोबर या वर्षी पण तेवढा बसणारच. 8 दिवसामध्ये माझ्या कॅनोपी कधीही कमी झाला नाही. मला बऱ्याचशा लोकांनी सांगितलं की हा प्लॉट सक्सेस होणार नाही. सक्सेस होणार नाही. म्हणजे हे निश्चितच पूर्ण झालंय, स्वप्नच पूर्ण झालंय या प्लॉटचं. आता आमचा प्लॉट 15 दिवसामध्ये हार्वेस्टिंग येऊ शकतो की ह्या पूर्ण प्लॉटला जो तुम्ही बघतायत आता याला 60 दिवस पूर्ण झालेले, ना याच्यावर कुठली डाउनी आहे ना बुरी आहे ना याला विल्टिंग आहे. शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी ललित पाटील स्टेप ऑर्गॅनिक युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करतोय. तर शेतकरी बंधूंनो आपण आलो आहोत आज तोरखेडा या गावामध्ये. हिंगणी आणि तोरखेडाच्या मध्य भागामधला जो प्लॉट दिसतोय तुम्हाला खरबूजचा, ही लायलपूर व्हरायटी शेतकरी बंधूंनो. आणि हा जो प्लॉट पूर्ण डेव्हलप झालेला आहे हा स्टेप ऑर्गॅनिकाच्या तंत्रज्ञानाच्या अंतर्गत डेव्हलप झालेला प्लॉट आहे. तर शेतकरी बंधूंनो आता 60 दिवसाचा हा प्लॉट झालेला आहे, तुम्ही बघू शकता. तर ह्या प्लॉटला डेव्हलप करत असताना काय काय अडचणी आल्या, त्याच्यावर आपण काय काय उपाय केले ते आपण जाणून घेऊयात, जे आपले शेतकरी बंधू आहेत जितेंद्र मराठे साहेब त्यांच्याकडून. तर नमस्कार जितेंद्र भाऊ, आपलं नाव आणि नंबर पत्ता थोडा सांगू. माझं नाव जितेंद्र भाईदास मराठे, तोरखेडा इंगणी मध्ये माझे क्षेत्र आहे. तर मी गेल्या वर्षी पण स्टेप ऑर्गॅनिकची ट्रीटमेंट वापरली होती आणि या वर्षी पण पूर्ण स्टेटमेंट स्टेप तुमच्या अंडर मध्ये केलेली आहे. म्हणजे इतरत्र याच्या अगोदर मी ज्या कंपनीचे प्रॉडक्ट वापरून काम केलं त्याच्यापेक्षा मला इथं बेटर प्लॅनिंग आणि बेटर सगळ्या गोष्टी मिळत गेल्या. परत कमी खर्चात जास्त उत्पन्न मला मिळत गेलं. बरोबर. गेल्या वर्षी मला एकरी 20 टनाचा ऍव्हरेज बसला होता. बरोबर. या वर्षी पण तेवढा बसणारच. आता माझा प्लॉट 60 दिवसाचा पूर्ण झालेला आहे. 60 दिवसामध्ये माझ्या कॅनोपी कधीही कमी झाला नाही कुठल्याही. पहिला मुद्दा म्हणजे की मला प्रॉब्लेम आलेच नाही स्टार्ट पासून. निवळ मला 30 दिवसाचं पूर्ण रोप मिळून गेलं होतं नर्सरीत. 30 दिवसाचं रोप मिळालं होतं. बरोबर. तर मला बऱ्याचशा लोकांनी सांगितलं की हा प्लॉट सक्सेस होणार नाही. सक्सेस होणार नाही. तर पण सरांनी तुम्ही मला ललित पाटील सरांनी मला सगळ्या गोष्टी सांगून तुम्ही घाबरू नका, हे सगळं होणार. आणि म्हणजे हे निश्चितच पूर्ण झालंय, स्वप्नच पूर्ण झालंय या प्लॉटचं. आता आमचा प्लॉट 15 दिवसामध्ये हार्वेस्टिंग येऊ शकतो. आता जवळपास शेतकरी बंधूंनो प्लॉटची पूर्ण सेटिंग पूर्ण झालेली आहे आणि 600, 700, 800 ग्रॅम पर्यंत फ्रूट साईज झालेली झालेला आहे. प्रत्येक वेलीला आम्ही तुम्हाला दाखवणारच आहोत. 3-4 अशा प्रकारे पूर्ण फळधारणा झालेली आहे. आणि शेतकरी बंधूंनो सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे आपली सांगण्याची, की ह्या पूर्ण प्लॉटला जो तुम्ही बघतायत आता याला 60 दिवस पूर्ण झालेले, ना याच्यावर कुठली डाउनी आहे ना बुरी आहे ना याला विल्टिंग आहे. आणि सगळ्यात जमेची बाजू म्हणजे शेतकरी बंधूंनो आपण काय केलंय की या प्लॉटला सुरुवातीपासून तर आजपर्यंत जे 2 महिने आहेत या कालावधीमध्ये रासायनिक आणि रासायनिक कीटकनाशकाचा ना ड्रीपद्वारे आपण याला कुठलीच आळवणी केलेली नाही सुरुवातीपासून तर आतापर्यंत. तरी तुम्ही पूर्ण प्लॉट बघू शकता. तर जितू भाऊ आता सध्या जे वातावरण आहे पूर्ण ढगाळ वातावरण, याच्यामध्ये प्रत्येक प्लॉटवर डाउनी भुरीचा जो आपल्याला अटॅक दिसतोय, तर जे आपण स्टेप ऑर्गॅनिकाच्या तंत्रज्ञाना अंतर्गत जे काही स्टेप ऑर्गॅनिकाचे उत्पादनं वापरलेत, समजा आपलं जे वेलोरा किट आहे किंवा बायोबुस्ट म्हणून आपलं किट आहे बॅक्टेरियाचं, किंवा जे रेनकॉल वगैरे तुम्ही ते फवारणीमध्ये घेतला, तर तुम्हाला आताच्या कंडिशनला अपोजिट म्हणजे जे काही या आपल्या भागातले प्लॉट आहेत त्यांची काय परिस्थिती? प्लॉट सर म्हणजे आज आपण ज्यांनी म्हणजे जे विदाऊट आपल्या विदाऊट जे ट्रीटमेंट चालू आहे बाकीचे ते प्लॉट पूर्णतः संपलेले आहे. म्हणजे यावर्षी इतका वातावरणाचा त्रास झाला की कधीच झाला नव्हता एवढा त्रास यावर्षी झाला. बरोबर. पण आपण जे प्रॉडक्ट वापरले सगळे आपले जे काही ते जेवढे प्रॉडक्ट वापरले त्याच्यामुळे मला एक 10 नवे पैसे पण प्रॉब्लेम आलेला. खर्चाबद्दल काय? खर्च फार कमी आला आहे इतरत्रपेक्षा फार कमी. म्हणजे जवळपास फवारणी आपल्या नगण्य झालेल्या आहेत. 4 फवारण्या झाल्या आता. शेतकरी बंधूंनो तुम्ही बघू शकता आतापर्यंत ह्या प्लॉटला फक्त मोजून 4 फवारण्या झालेल्या आहेत. त्याच्यातली 4थी फवारणी आज चालू आहे. आतापर्यंत 3च झालेल्या होत्या, ही 4थी फवारणी आज चालू आहे. आणि दुसरी जमेची बाजू म्हणजे जे काही आपण एकात्मिक खताचं जे नियोजन करतो त्याच्यासोबतच यशस्वी शेतकरी आपण कोणाला म्हणतो की ज्याला पाण्याचं नियोजन जमतं. आणि या प्लॉटवर शेतकरी बंधूंनो खरबूज आणि
आणि टरबूज किंवा कलिंगड या पिकांना जेवढी खताचं नियोजन महत्वाचं आहे, तेवढंच व्यवस्थापन हे तुमचं पाण्याचं असणं खूप महत्वाचं आहे. जर तुमचं पाण्याचं नियोजन बिघडलं तर त्या दिवशी तुमचा कार्यक्रम हा लागत असतो तुमच्या प्लॉटला. जितू भाऊ, मला एक सांगा की आतापर्यंत सुरुवातीपासून पाण्याचं जे मी नियोजन तुम्हाला सांगितलेलं आहे किंवा जे खताचं नियोजन तुम्हाला सांगितलंय फवारणीचं, ते तुम्ही तरी किती त्याच्यावर तुम्ही म्हणजे किती जास्त प्रमाणात तुम्ही त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे किंवा ते तुम्ही वापरलेलं आहे पहिल्या दिवसापासून तर आतापर्यंत सांगा. तुम्ही जे सांगितलं त्याच्यात काही बदल केलेला नाही. सर्वात महत्वाची गोष्ट की पाण्याचं फार नियोजन ठेवलं. तर सरांनी सांगितलं होतं आम्हाला की एक वेळा तुम्ही एक ऍप्लिकेशन कमी केलं चालेल, पण पाण्याचं नियोजन आजपर्यंत भरपूर ठिकाणी माहिती पडलं, पण पाण्याचं नियोजन कोणीही आम्हाला देऊन गेलेलं नाही. आणि पाण्याचं नियोजन पण अतिशय उत्तम प्रकारे आम्हाला मिळालेलं सरांकडनं. तर आता सध्याच्या कंडिशन मध्ये जे काही इतरस्त प्लॉट आहेत जिथं तुम्ही फिरतायत आता म्हणजे आपल्या या शिवारामध्ये किंवा काय मध्ये की जे काही लोकांनी प्लॉट लावलेले आहेत, पण काय तुम्हाला आपल्या प्लॉट मध्ये त्या प्लॉट मध्ये काय खूपच फरक आहे सर. म्हणजे आतापर्यंत ते प्लॉट म्हणजे संपलेत, म्हणजे उत्पन्न पण नाही, सेटिंग मध्ये थोडं सेटिंग मध्ये पण नाही. आपलं जो प्रॉपर बेडवर सेटिंग घेतली कोणत्याही शेतामध्ये नाही आतापर्यंत नाही. आता तर तुम्ही काय सांगाल शेतकऱ्या बंधूंना की तुम्ही स्टेप ऑर्गॅनिकाचे तंत्रज्ञान जे माझं तर सर्व शेतकरी बंधूंना सांगणं आहे की खरबुजा नाही पण इतरत्र केळी, पपई, आपली मिरची जबरदस्त जे नाही त्या प्रॉडक्ट मध्ये तुम्ही हे सगळे प्रॉडक्ट वापरू शकता आणि त्याच्यात काही तीळ मात्र पण शंका नाही. तर शेतकरी बंधूंनो, आज बघितलं तुम्ही की आपण जितेंद्र मराठे साहेबांचा हा जो प्लॉट आहे 60 दिवसाचा प्लॉट, असंच जर शेतकरी बंधूंनो तुम्हाला तुमच्या स्वतःच्या शेतामध्ये जर तुम्हाला काहीतरी असं नवीन तंत्रज्ञान विकसित करून जर तुम्ही आमच्यासोबत जुडले तर तुम्ही नक्कीच तुमच्या शेतामध्ये या हिशोबाने तुमचं पीक हे चांगल्या पद्धतीने डेव्हलप करू शकतात. आणि जर तुम्हाला शेतकरी बंधूंनो आतापर्यंत आम्ही जवळपास पश्चिम महाराष्ट्र, खानदेश किंवा मराठवाडा विभागामध्ये जवळपास 400 ते 500 प्लॉट आमचे असे आतापर्यंत डेव्हलप करून आम्ही दाखवलेले आहेत. आणि नक्कीच जर तुम्हाला ते बघायचे असतील तर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला जाऊन सबस्क्राईब करून ते बघू शकतात. आणि जर तुम्हाला इथून पुढे कलिंगड किंवा खरबूज या पिकामध्ये काही मार्गदर्शन हवे असल्यास नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये जाऊन तुमचा नंबर किंवा मेसेज करून द्या. तुम्हाला नक्कीच याचा फायदा होणार आहे.